पवार मागणी करतायत की यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने एक योजना सुरू केली गेली पाहिजे। त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे, त्यासाठीचं प्लॅनिंग शासनानं केलेलं नाही, त्यासाठीची काही अमाऊंट जी आहे ती राज्य सरकारनं वेगळी काढून ठेवायला पाहिजे। दादा म्हणतात आर्थिक खर्च लावायचे आणि तुम्ही योजनांची मागणी करता। बघा, माझं एकच मत आहे, पुन्हा श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो विचार होता, त्यांचा त्याग आणि त्यांचं काम हे फार मोठं आहे। जेव्हा आपण महामानवांबद्दल एखादं जयंतीनिमित्त काही कार्यक्रम घेतो, तेव्हा लहान मुलांपासून फार थोर व्यक्तींपर्यंत जे वयाने मोठे त्यांच्यापर्यंत परत एकदा तो विचार जात असतो। त्याच्यामुळे एक विचारामध्ये परिवर्तन हे चांगल्या पद्धतीचं तिथं होत असतं आणि गव्हर्नमेंटकडनं आपली अपेक्षा असते की एखादी मोठी व्यक्ती, सोशल रिफॉर्मर, एखादा राजा नाही तर कुणी जर त्यांची जयंती असेल आणि ती 200वी 300वी अशी जयंती असेल तर एक चांगला प्रोग्राम आपल्याला घ्यावा लागतो। पण भाषणामध्ये अजितदादांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या योजनेबद्दल काही सांगितलं नव्हतं। सोंडी हे गाव जिथं त्यांचा जन्म झाला होता, अतिशय पवित्र भूमी ते माझ्या मतदारसंघामध्ये होते, तिथं तुम्हाला 50-60 कोटी रुपये द्यायला काय हरकत आहे? तिथं कोण मुलं येऊन चांगला म्युझियम असेल वगैरे काही गोष्टी असतील, सृष्टी असेल, त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तमाम महाराष्ट्रामध्ये काय ना काही आपल्या योजना आहेत। तसंच महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही गेला, तुम्ही तिथं एक योजना शिंदे साहेबांनी आणली होती, त्याच्यामध्ये तीर्थदर्शन योजना आणली होती, ती तुम्ही बंद केली। ठीक आहे, शिंदे साहेबांचा आवाज दाबण्यासाठी कदाचित तुम्ही तो विचार केला असेल, पण तुम्ही वाराणसीमध्ये जावा, तुम्ही तिथं पुष्करला जावा, तिथं सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी वाडे बांधलेले आहेत। तिथं असताना लोकांना तिथं गेल्यानंतर राहता यावं म्हणून ते वाडे जर आपण हातामध्ये घेतले महाराष्ट्राच्या, त्याच्यामध्ये विकास निधी दिला तर गरीब लोक राहून राहतील ना 200 रुपये, 100 रुपयामध्ये, 300 रुपयामध्ये, असा काही ते प्रोग्राम घ्यायला काय हरकत आहे? त्याच्याचबरोबर भाषणासाठी हे काय बोलतात की लोकशाही अण्णाभाऊ साठेंबद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही स्मारक करू। अरे पण हे भाषण तुम्ही 3 वर्षापूर्वी केलं, 2 वर्षापूर्वी केलं, वर्षापूर्वी तिथं केलं, तिथं जमीनच तुम्ही घेतली नाही, तर जमीनसाठी काही निर्णय तुम्हाला घ्यायची जरूर आहे, मग तुम्ही तिथं स्मारक करणार। त्याच्याचबरोबर आता हे सगळे महामंडळ, जातनिहाय महामंडळ केली। पूर्वीच्या ह्याच्यामध्ये म्हणलं की 50-50 कोटी रुपये दिले, पण खर्च किती झाला ते तुम्ही सांगा। ती एक प्रायव्हेट कंपनी तुम्ही केलेली आहे, त्याचा काहीच डिटेल आम्हाला तिथं कळत नाही। त्याच्याबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी एक मेंढपाळ योजना तिथं आणली होती, 21 कोटी रुपये दिले, खर्च 1 रुपया सुद्धा झाला नाही। म्हणजे कुठेतरी हे सरकार दिशाभूल करत आहे, हे आमचं मत आहे, म्हणून हा मुद्दा आम्ही अधिवेशनात मांडला होता। नितेश राणे यांचं वक्तव्य जोरदार चर्चेत आहे। हाती घेतलेलं आहे, त्याबद्दल बघा, अजितदादांनी सुद्धा या वक्तव्याच्या विरोधात तिथं नितेश राणेंचे कान टोचलेत असं मला तिथे कळतं। आता मल्हार.com म्हणजे ही प्रायव्हेट संस्था दिसते, आता ही कोणाची आहे याचे पण डिटेल्स तुम्ही द्या ना। सरकारची असते तर .org का नाही लिहिलं, सरकारची असते तर मुख्यमंत्र्यांना तिथं का नाही बोलावलं, प्रायव्हेट कंपनीला मंत्री का प्रमोट करताय? त्यामुळे ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत ना, त्याच्यामागे काय हेतू आहे यांचा हे सुद्धा त्या ठिकाणी बघावं लागेल। आणि विषय असा झालाय की ते त्यांच्याकडे जो विभाग आहे, कॅबिनेट मंत्री आहेत, त्या विभागाकडे लक्ष कमी आणि द्वेषाकडे जास्त आहे। त्यामुळे अजून एक मंत्रालय काढलं पाहिजे, त्याचे मंत्री यांनाच तुम्ही करा, द्वेषाचं मंत्रालय, आणि तिथं त्या ठिकाणी त्यांना तुम्ही प्रमुख पद द्या। कारण का त्यांच्या विभागाचं काम कमी करताय आणि लोक त्या विभागाचं काम जास्त करतात, अशी आजची परिस्थिती आहे। जेजुरी संस्थानानं या नावाला विरोध केलेला आहे। आज संस्थानाची बैठक होणार आहे, त्यानंतर संस्थानाचे जे सगळे विश्वास आहे ते सुद्धा नितेश राणे यांना भेटणार आहे। बघा, डोकं न लावता फक्त काहीतरी बोलण्यासाठी जेव्हा एखादं वक्तव्य केलं जातं, जसं नितेश राणेंनी केलेलं आहे, त्याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठे ते त्या ठिकाणी होणार। मल्हार.com म्हणजे तुम्ही चिकनच्या मटणाला नाही तर सर्टिफिकेशनला नाव तिथं त्या ठिकाणी देताय। त्याच्याचबरोबर म्हणजे फार महान राजे होऊन गेले, राजे महाराजे होळकर, तिथेही त्या ठिकाणी कुठेतरी रिलेशन होऊ शकतं। त्यामुळे हे भावनिक विषय उठू शकतो। त्यामुळे कृपा करून या विषयामध्ये जाण्यापेक्षा विभागामध्ये तुम्हाला जी जबाबदारी दिली, जे आपले पाकिस्तानमध्ये काही महाराष्ट्राचे कोळी बांधव तिथं अडकले, त्यांना आणायचं कसं याचा विचार करा। आपल्या ज्या छोट्या बोटी आहेत त्याला डिझेल कसं देता येईल, लवकर आणि जास्त कसं देता येईल त्याचा तुम्ही विचार करा। हे सगळे अधिकार असताना नको त्या विषयामध्ये नाक खुपसवण्याचं काम का करतात ते? त्यांना लोकांना खुश नाही करायचं, फक्त नेत्यांना खुश करायचं, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना। एक त्यांचं आणखी एक असं वक्तव्य आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आता कपडे बदलल्यासारखं जी व्यक्ती भूमिका बदलते, जसं की आता पूर्वी काँग्रेसमध्ये होते, सावरकरांच्या विरोधात ते सातत्याने बोलत होते। जो खरा इतिहास आहे तो लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न आपण ज्या पद्धतीने करतो तसं ते करत होत्या। त्यानंतर बीजेपीमध्ये गेल्यानंतर सगळंच बदललं।
बीजेपीला जो खोटा इतिहास पुढे घेऊन जायचा आहे त्याचं कुठं ते प्रबोधन आता हे महेश राणे त्या ठिकाणी करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ते कशासाठी करताय, त्यांना फक्त त्यांच्या नेत्याला ज्यांनी पद दिलंय ना त्यांना खुश करायचंय. त्यामुळे त्यांना हा फरक पडत नाही. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी होते, इतिहासाची बदनामी होते, आपल्या महान व्यक्तींची बदनामी होते. त्यांना काय पडलं नाही. त्यांना फक्त काय की प्रशंसा नेत्याची करायची आणि आपलं पद सुखरूप ठेवायचं एवढंच त्यांना तिथे कळतं असं आपल्याला म्हणावं लागेल. लाडक्या बहिणीवरून एक शेवटचा प्रश्न की रामदास कदम यांनी सरकारला घरचं आहे दिलं असं म्हणायला हरकत नाही. ते म्हणतात की लाडकी बहीण एक योजना बंद केली तर आणखी 10 योजना सुरू करतात. त्यांचे नेते शिंदे साहेब काय ह्याच्यावर बोलतात हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस काय म्हणजे तुम्ही काय करताय की तुम्ही इलेक्शनच्या वेळेस लाडक्या बहिणींच्या मताचा फायदा घेऊन तुम्ही सत्तेत येता आणि सत्तेत आल्यानंतर मात्र आता तुम्ही काय बोलताय की आता ती योजना बंद करा, ती योजना बंद करा. मग सगळ्या योजना बंद करून टाका, लोकांना दाखवून द्या तुमचा खरा चेहरा काय. आम्ही हेच तर म्हणतोय त्यांना कुठली योजना तिथे कंटिन्यू करायची नाही. कदाचित असंही दिसतंय महानगरपालिका आणि जिल्हा परिषद उत्सव या योजना ठेवल्या जातील, नंतर थोड्या वेळ बंद केल्या जातील आणि इलेक्शनच्या आधी परत चालू करतील. शासन जे आहे ते वारंवार नितेश राणे यांनी एक नवीन मंत्रालयाचं मंत्रिपद घ्यावं, ते म्हणजे द्वेष मंत्रालय. फंक्शन हो या